नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। करुणा धनंजय मुंडे या लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या बरं का। धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांनी त्यांची प्रेमाची गोष्ट सांगितली आहे। धनंजय आणि त्यांची पहिली भेट कशी झाली, कुठे झाली आणि त्यानंतर लग्न कसं झालं, लग्नानंतर किती आणि कोणत्या अडचणी आल्या याबद्दल करुणा मुंडेंनी सविस्तर माहिती दिली आहे। त्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या। करुणा मुंडे असं म्हणाल्या की धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय 16 वर्ष होतं। इंदोरमध्ये असलेल्या भय्यू महाराजांच्या आश्रममध्ये आमची भेट झाली होती। मुंडे साहेबांसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री दिग्गज नेते इंदूरला आश्रमामध्ये येत होते। मी कधीच बाबाबुवांवर विश्वास ठेवला नाही, परंतु माझी आई आश्रममध्ये जात होती। मी एकदा आईसोबत भय्यूजी महाराजांच्या आश्रममध्ये गेले तेव्हा धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघातानं मग मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले। आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहिती होतं। माझ्या लग्नाच्या वेळी अनेक अडचणी देखील आल्या। धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती, परंतु माझ्या घरचे तयार नव्हते। तरीही आम्ही इंदोरमध्ये लग्न केलं। लग्न होणार होतं तेव्हा लग्ना अगोदरच मी प्रेग्नेंट होते। लग्नाला जात असताना 100 ते 150 गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी अडवली होती। त्यानंतर अनेकदा आमच्या लग्नात अडचणी आल्या आणि त्यानंतर मग त्या अडचणींवर मात करत पुढे आमचं लग्न झालं। माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता। ते पुण्यातून माझ्यासाठी इंदोरला आठवड्यातून 2 वेळा भेटायला येत होते। लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटले होते। पुढे त्यांनी मला आईवडील वारल्याचं सांगितलं, असंही करुणा मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे यावर त्यांना प्रश्न विचारला असता करुणा शर्मा असं म्हणाल्या आहेत की राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे। आमच्या दोघींचंही नातं अगदी चांगलं आहे। आमच्यात कसलेही प्रॉब्लेम नव्हते। दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं असं ठरलं होतं। आमच्या सुखी संसाराला मात्र कुणाची तरी नजर लागली। माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता, परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्यांना घेरलं आणि मग संकट आली। माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरूच राहणार आहे। मी त्यांची पहिली पत्नी आहे। आमचं HDFC बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे आणि त्यांची 1 कोटी रुपयांची पॉलिसी आहे, त्यासाठी मी नॉमिनी देखील आहे। माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे। तर करुणा शर्मा यांना 50 कोटींची ऑफर देखील दिली गेली होती, असा देखील गोप्यस्फोट त्यांनी केला आहे। धनंजय मुंडे आणि आमच्यातील दोघांमधला वाद मिटवून घेण्यासाठी आणि मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्यांच्यासोबत होते हे मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मला 50 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा देखील करुणा शर्मा यांनी केला आहे। परंतु आपण वकिलांकडून सगळी कागदपत्र वाचली आणि त्यासाठी नकार दिला, असं देखील त्यांनी या मुलाखतीच्या वेळी सांगितलेलं आहे। तर एकंदरीत अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली, मनमोकळी चर्चा केली, अनेक गोप्यस्फोट केले। मात्र थोडक्यात त्यांनी धनंजय मुंडे आणि त्यांची आश्रमातून सुरू झालेली लव्ह स्टोरी, त्यानंतर राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचे असलेले संबंध आणि त्या किती वर्षाच्या असताना धनंजय मुंडे यांच्या प्रेमात पडल्या, कशा पडल्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आणि त्याचा एक आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेतला। खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला मुळीच आवडला नसणार आहे, कारण त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊन आपल्याला काय करायचं आहे। मात्र अशा व्हिडिओच्या व्यतिरिक्त देखील आपण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला नसेल तरी आपले इतर व्हिडिओ बघायला विसरू नका। मराठी मंडळी चॅनलला अवश्य भेट द्या आणि या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करूनच जा। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। जय महाराष्ट्र।